मला समजा कळलं देवी, तुम्ही माझ्यासाठी काय केलं ते मला समजा कळलं. तुम्ही माझा जीव वाचवला. पद्मा, पद्मा, अगं कोणत्या विचारात हरवलीयस? देवी, आज सकाळी महालात आलेली ती स्त्री, तिच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा महाल कोण्या राजाचा नाहीये पद्मा. हे आईचं घर आणि आईच्या घराचे दरवाजे गरजूंसाठी कधीच बंद नसतात. परंतु तिचा हेतू काही वेगळा असेल तर? नदी तहानलेल्या माणसाला पाणी देण्याआधी त्याचा हेतू कधीच विचारत नाही. ह्या जागेचं देखील तसंच. इथे जो सद्भावनेने येईल त्याला निवारा मिळेल. आणि तिच्या मनात आम्हाला सद्भावना दिसली. तरी का कुणास ठाऊक देवी, माझ्या मनात शंका येतेय देवी. तू उगाच काळजी करतेस पद्मा. अशी कितीतरी संकट आपण याआधी देखील पाहिली आहे. आणि ती जर संकट म्हणून आली असेल तर त्याचा सामना कसा करायचा आहे हे देखील आम्हाला चांगलंच माहिती आहे. परंतु आज आम्हाला त्या गोष्टींचा विचार करायचा नाहीये, कारण आज आम्ही ओवीसाठी खूप आनंदित आहोत. हो, भाग्यकुंभाद्वारे तुमच्यापर्यंत आलेली भक्ताची पहिली साथ तुम्ही ऐकली. सुनंदा, बुधाची आणि ओवी, तिघांना एक कुटुंब दिलं. पण देवी, आता पुढे कोण? कोणत्या भक्ताच्या उद्धाराची धुरा तुम्ही उचलणार? भक्ताची साथ मनातून निघाली की ती आमच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधून काढते. योग्य वेळ आली की पुढचं पाऊल आपोआप पडतं. मला मदत कर. तू जाई मला मदत. देवी, आई, आई. देवी, ही कोणाची साध आहे? तू जाई. तू जाई मला मदत. महादेव, तुम्ही ह्याच वनात आहात याची जाणीव मला स्पष्टपणे होते आहे. परंतु तुम्ही स्वतःलाच माझ्यापासून लपून ठेवलं आहे. वैकुंठात असतो तर क्षणार्धात तुमचा ठाव ठिकाणा कळला असता. परंतु आज मी मनुष्य रूप धारण केले आहे आणि ह्या रूपाच्या मर्यादा मला प्रत्येक क्षणी जाणवत आहेत. माझ्या दिव्य शक्ती मला पूर्णपणे वापरता येत नाहीत. प्रत्येक गोष्ट शोधावी लागते आहे, समजून घ्यावी लागते आहे. काहीही कळत नाही आहे. महादेव, आपण समोर असूनही मी योग्य दिशेने पाहत नाही असं वाटतं आहे. मला ध्यान लावून परत त्यांचा शोध घ्यावाच लागेल. ती स्त्री, तिच्याच रूपात महादेव असतील का? त्या स्त्रीचं वागणं, तिचं बोलणं, तिच्या प्रत्येक शब्दात एक गूढ होतं. आणि ती लहान मुलगी, इतक्या घनदाट वनात जिथे माणसांचा लवलेशही नाही, तिथे एक लहान मुलगी. आणि त्या मुलीचा पाठलाग केला तर ती अचानक नाहीशीच झाली, जणू ती कधी अस्तित्वातच नव्हती. काय असेल ह्या सगळ्याचा अर्थ? एकीकडे महादेवांचा संशय असलेली ती स्त्री आणि ती भिल्ल मुलगी. अनेक प्रश्न आहेत ह्या वनात. मला त्यांची उत्तरं लवकरात लवकर शोधावी लागतील. या वनात मला दिसलेला हा एकमेव मनुष्य, आणि इथेच मला एक दिव्य शक्ती असल्याचा भास होतोय. म्हणजे याचा अर्थ एकच, हेच महादेव आहेत. पण परत एकदा पडताळून पाहायचं का? खात्री झाल्याशिवाय मला काहीही करता येणार नाही. मनुष्य देह धारण केल्यावर मनुष्याचे सगळे विकारही जडतात बहुतेक. भूक लागायला लागली आहे. परंतु ह्या वनात भोजन येणार कुठून?
कितीही लपून ठेवलं तरी शक्तीचा उपयोग करावाच लागेल. चमत्काराने अन्न निर्माण केलं. माझा संशय खरा ठरला. हा साधा मनुष्य नाही, हेच महादेव आहेत. अखेर मला तुम्ही सापडलात महादेव, सापडलात. आता माझा खरा खेळ सुरू होणार. जिथे फिरते माझी दृष्टी तिथे फसते अखंड सृष्टी. आई 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 देवी, कोण आहे ही? आणि अशी कोणापासून पळतीये? किती घाबरलेली दिसतीये ती. आई बिचारीला लागलाय सुद्धा. तिच्या पायाला किती जखमा झाल्यात पहा ना. आई 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 एवढं कोणतं संकट तिच्या मागे लागलंय? ही ती स्त्री आहे पद्मा, जिच्या आयुष्यात आता आपल्याला परिवर्तन घडवून आणायचंय. तुळजाई आई आई तुळजाई तुळजाई मला मदत कर. देवी, तुम्ही ऐकलत का? तिच्या मागावर एक वाघ आहे आणि तो भुकेलाय. तुळजाई तुळजाई तो त्या बाईला जिवंत सोडणार नाही. देवी, कृपया काहीतरी करा. तिचं रक्षण करा. उशीर होण्याआधी काहीतरी करा देवी. काळजी करू नको पद्मा, ही आई तिच्या लेकरांचा हात कधीच सोडत नाही. तुळजाई मला मदत कर. तुळजाई मला मदत कर. तुळजाई मला मदत कर. तुळजाई मला मदत कर. तुळजाई आई आई तुळजाई मला मदत कर. तुळजाई तुळजाई मला मदत कर. तुळजाई तुळजाई काळजी करू नकोस लेकी, आम्ही आता आलो आहोत. आता सगळं काही सुखरूप होईल. पद्माताई, ही कोण आहे आणि कुठून आली आहे? माहिती नाही ग बाळा. एवढंच माहितीये की ती एका संकटात होती. तिने आपल्या देवीचा धावा केला आणि देवींनी तिला वाचवलं बघ.
आता ही कुठून आली आहे, कोण आहे, बाकी काहीच माहिती नाही. त्रासली आहे ग खरं खूप. शरीरावरती खूप जखमा देखील झाल्या. पण काय घडलं होतं? ताईने हिला कसं वाचवलं? अगं तिच्या मागे वाघ लागला होता. देवींनीच तिचे प्राण वाचवले. वाघ? हो. वाघ माझ्या स्वप्नात आला तरी बी मला भीती वाटते. या ताईचे तर काय झालं असेल? विचार बी करवत नाही ग. काय चाललंय ग? लेप आणला आहे. चांगलंच लागलंय ग हिला. काय ग पद्मा, कोण असेल ही बाई? मला तर पार काळजी लागून राहिली आहे बघ. हा, आता कोण प्रश्न विचारू लागतंय? मीच विचारते, पण माझं विचारणं वेगळं आणि तुझं विचारणं वेगळं. मी काळजीपोटी विचारते, तुझ्यासारखा बोचकपणा करत नाही. काय ग, तुला ठाव आहे का काही? मला एवढंच ठाऊक आहे की देवींना हिच्याबद्दल भाग्यकुंभातून कळलं. कदाचित हिच्या आयुष्यातील प्रश्न हाच देवींच्या मार्गातील पुढील प्रश्न. म्हणजे तो काय असेल? ह्योच बोचकपणा म्हणते मी. आधी ताईला म्हणावं स्वतःच्या आयुष्यातले प्रश्न सोडव, मग दे आधार कोणाला द्यायचा तो. झालं का तुझं? म्हणजे तुझं लेप लावून झालं ना व? मग आपण तिला जागा करून बघायचं का? काय ग, लई त्रास होतोय का ग? अगं सावकाश. कुणाचं घर आहे? अगं घाबरू नकस. मला तुझी आईच समज. चालल? पण काय झालं जरा सांगशील? मला काय बी आठवत नाही हो. मी मारहाणावर होते. पुढचं मला काय बी आठवत नाही. अगं तुला वाघ खाणार होता. ए अंबा, काळजीचं काहीच कारण नाहीये. तुला काहीही झालेलं नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू आता अगदी सुरक्षित आहेस. पण मला कुणी वाचवलं? तुझं भाग्य खूप थोर आहे. साक्षात तुळजाभवानीने वाचवलंय तुला. हा त्यांचाच महाल आहे. आता तुला स्वतःच्या तब्येतीची काय, पण भविष्यातल्या कुठल्याच गोष्टीची चिंता करायची काहीच गरज नाही. काय? साक्षात देवीनं माझा जीव वाचवला? माझं कुठल्या जन्मीचं पुण्य फळाला आलं? साक्षात देवीने माझा जीव वाचवला. पण काय त्या देवी साक्षात तुळजाभवानी आहेत कुठं? सांगा की, मला त्यासनी भेटायचं आहे. त्यांचा आभार मानायचा आहे. आणि मला त्यांना महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे. अगं हो, त्यांना सुद्धा तुला भेटायचंच आहे. पण तुला बरं वाटत नव्हतं ना, म्हणून. आता त्या तुला नक्की भेटतील. मला बी कधी भेटेल असं झालंय. मात्र एका अटीवरच मी तुझी त्यांच्याशी भेट करून देईन. हं? आणि आट कसली? एकदा जरा हसून आम्हाला तुझं नाव सांग बरं. हो, एवढंच होय. माझं नाव द्रुपदा. या द्रुपदेला ताईला काय सांगायचं असेल?
वासुकी इथपर्यंत येऊन गेला त्यानंतर मात्र कोणीही इथे पोहोचू शकलं नाही. कदाचित या काठीच्या साह्याने निर्माण केलेल्या आमच्या मायाजाळामुळे आम्हाला शोधणारे इथपर्यंत येत असते, पण कुठेपर्यंत पोहोचत नसते. अजून काही काळ जर हे मायाजाळ टिकून राहिलं तर आमचा शोध घेण्याचे प्रयत्नही थांबतील. तू थांब इथे, मी येते जाऊ. काय ग, हे अन्न घेऊन कुठे निघालीस? रानात ठेवायला चालले. रानात? वय, माझा बा म्हणायचा आपण जे खातो त्यात निसर्गाचा बी वाटा असतोय, म्हणून काही दिवसांनी एकदा मी अन्न बाहेर ठेवते. रानातले पशु पक्षी जे कोणी बी येते त्याला खाऊ देते. त्यांच्या पोटात बी 2 घास गेले पाहिजे ना. तुझ्यावरचे संस्कार पाहून आम्हाला पण कोणाची तरी आठवण यायला लागली आहे. ठाव आहे मला तू कोणाबद्दल बोलणार आहेस, पण सांग काय सांगायचंय ते. दुसरं ऐकून घेणारा कोण आहे इथं? नाही नको, जातो. काय रे बाबा, आता रुसायला बी लागलास होय? अरे रुसू नको, थट्टा करत होते म्या. सांग कोणाची आठवण झाली तुला? नक्की वय रे बाबा, खरंच सांग. ऐक मग, तुला सांगतो, ती स्वतः कितीही व्यस्त असली तरी तिचं लक्ष इतरांकडे असायचं. माणूस असो, पशु असो किंवा एखादं छोटंसं पाखरू, प्रत्येक जीवाला ती आपलंसं मानायची. कोणी उपाशी दिसलं की स्वतःच्या वाटचं अन्न दान करायची, आणि कोणी दुःखी दिसलं की त्याच्या वेदना स्वतःच्या समजायची. तिच्यासाठी संपूर्ण सृष्टी हेच तिचं कुटुंब होतं. किती बी मोठं भांडण झालं तरी तुला तिची येणारी आठवण कमीच होत नाही. एवढी आठवण येते तर जात का नाही तिच्याकडं? सगळ्याच गोष्टी इतक्या सोप्या नसतात पर्णिका. सगळ्यात सोपं असतं, आपणच त्याला अवघड करतो. बघ ना, तू इथं बसून तिचा विचार करतोयस आणि तिकडं ती बी तुझा विचार करत असेल, आणि दोघं बी आपल्या जागी बसून दुःखी व्हायचं. देव म्हणता ना तुम्ही स्वतःला, मग एवढं कळत नाही वय? यात काय शानपण आहे? माणसाला ज्या माणसाची ओढ असती त्याच्याकडे चालत जायचं असतं, बाकीचे विचार नंतर करायचे. तू इथं बसून तिचा विचार करण्यात किती वेळ घालत आहेस ह्याचा विचार केलाय कधी? आम्हाला असं वाटतंय की रानातले इतर जनावर आता भुकेले असते. आम्ही आमची भांडणं मिटवू, पण आधी सृष्टी महत्वाची आहे. अरे बाबा, इसरलेस की. बरं झालं आठवण करून दिलीस. म्या जाते, हे तुझं नेहमीच आहे. म्या जाते, तुझ्यामुळं एखादा भुकेला जीव उपाशी नको राहायला. येते म्या. एका अर्थी तुझं म्हणणं योग्य आहे पर्णिका, पण मानवी भावना इतक्या सरळ नसतात. त्या जितक्या सुंदर असतात तितक्याच त्या गुंतागुंतीच्या देखील असतात. कधी एखाद्या व्यक्तीची ओढ माणसाला तिच्याकडे घेऊन जाते, तर कधी त्याच ओढीपुढे तो थबकून उभा राहतो. कधी मन भेटीसाठी व्याकुळ होतं, तर कधी त्याच भेटीच्या विचाराने देखील असंख्य प्रश्न जागृत होतात. मानवी हृदय हे विलक्षण आहे. ते ज्या व्यक्तीवर प्रेम करतं त्याच व्यक्तीसमोर उभा राहण्यासाठी कधी कधी त्यालाच सर्वाधिक धैर्यही गोळा करावे लागते. तुळजाई, तुळजाई, तुळजाई.
आम्हाला सांग, तुझं नाव काय? द्रुपदा. छान नाव आहे. नेमकं काय घडलंय? तो त्या निर्जन माळ राणावर कशी पोहोचलीस? अगं अगं पोरी, रडू नकोस अशी. देवी समोर आली आहेस, जे असेल ते सांग. मी लय मोठी चूक केली, एवढी मोठी की मी जीव जरी दिला तरी त्याचं प्रायश्चित्त पूर्ण होणार नाही. मला लय वाईट आहे. माझ्यासारखं लेकरू कुणालाच मिळत नाही. अगं द्रुपदा, शांत हो, शांत हो. ये इथे बस. स्वतःला शिक्षा देऊन प्रश्न सुटत नाहीत द्रुपदा. चूक सुधारण्याची पहिली पायरी म्हणजे चूक मान्य करणं. आम्हाला सांग, काय घडलंय आणि अशी काय चूक केली आहेस तू? म्या रावणगिरीतली. लग्न झालं आणि तिकडं सासरी गेले. लहानपणापासून आईनंच वाढवलं. बाप लवकरच गेला. आईनं लय कष्ट केलं, उपाशी राहिली, पण मला कधीच कमी पडू दिलं नाही. लग्न झालं, संसार सुरू झाला आणि मी माझ्या संसारातच गुंतत गेले. त्या धावपळीत मी माझ्या आईची विचारपूस बी केली नाही. ती कशी हाय, कुठं हाय, काय करत्या, मी कधी बी विचारलं नाही. पण आता रोज तिची आठवण येते. रात्री झोप लागत नाही. डोळे मिटले की तिचा चेहरा डोळ्यासमोर येतोय. वाटतं तिच्या पाया पडावं, तिची क्षमा मागावी. म्हणून मी माहेरी गेले. तिथे गेल्यावर कळलं आई तिथं राहतच नाही. म्हणून मी तिला शोधत फिरत राहिले, रानोमाळ, गावगाव. आणि त्यात वाट चुकले. तहान लागली, भूक लागली आणि त्या बाळ रानावर बेशुद्ध पडले. आपल्या आईसाठी एवढी तळमळ. प्रत्येक आईच्या पदरात अशीच एक मुलगी पडावी. ठीक आहे, काळजी करू नकोस. आम्हाला तुझ्या आईबद्दल थोडं सांगू शकशील? माझी आई लय साधी आहे. स्वतःकडे काय नसताना दुसऱ्याला देणारी. कुणी उपाशी दिसलं तर स्वतःचा घास देणारी. कुणी रडत असेल तर त्याच्या संग रडणारी. मनानं लय श्रीमंत आहे माझ्या. आपण तुझ्या आईला लगेच शोधून काढूया. एक काम कर, डोळे मीट आणि तिचा विचार कर. पद्मा, ताबडतोब जा आणि परडीवाल्या आजींना इथे घेऊन ये. आज एका आईची प्रतीक्षा संपणार आहे. काय काय म्हणाला देवी? देवी म्हणजे परडीवाल्या आजीच द्रुपदाच्या आई आहेत? म्हणजे किती वर्षांनी मायलेकीची भेट घडणार आहे. माझी आई कुठं आहे तुम्हाला माहित आहे? ती मला खरंच भेटणार? हो द्रुपदा, तुझी प्रतीक्षा संपली.
आज केवळ एका मुलीचा शोध पूर्ण होणार नाही, तर एका आईच्या डोळ्यात वर्षानुवर्ष साचलेली प्रतीक्षा देखील संपणार आहे. सुनंदा काकू, ओबी कुठं आहे? ओवी आत आहे. तिची आजी तिला तयार करतीये. आंबा हे बघ, माझ्या लेकीनं बनवलंय. ओबी ना? आणि त्या म्हणाली, बाबा हे फक्त तुझ्यासाठी. आता हे म्या माझ्याजवळ कायम ठेवणार. सुनंदे, बघितलं का, मी म्हणलं होतं ना, म्या शिवलेली कपडे ओवीला अगदी बराबर होतील. अगं, ओवीसाठी तिच्या आजीनं कपडे शिवले आहेत, पण माप बरोबर होईल का नाही ह्याचीच काळजी होती बघ. अगं, सगळी चिंता मिटली. आपली ओवी राजकुमारी दिसते, राजकुमारी. बघ ना, आजीनं माझ्यासाठी किती छान बनवलंय. लई सुंदर दिसतेस ग. मग मी रोज आता हेच घालणार. आंबा, आता तू सांग, मी कशी दिसते ग? ओवी, खरंच खूप सुंदर दिसतेस तू. हे समजाना तुळजाईमुळे झालं. ती आधी माझा परिवार बनली होती आणि तिनं आता मला माझा परिवार मिळवून दिला. तिचं काम अजून संपलं नाही बरं. आता ती अजून एक परिवार जोडणार आहे. म्हणजे वाड्यात एक ताई आली आहे, परडीवाल्या आजींची मुलगी. परडीवाल्या आजींची मुलगी म्हणजे त्यांना त्यांची मुलगी भेटणार? बहुतेक तसंच दिसतंय. आजी नेहमी म्हणायच्या ना, माझी पोर कुठं असते काय माहित, पण आता त्यांना ती पोर भेटणार. चल, मी आधी येते त्यांना भेटायला. मी आधी बघणार आहे मालकींची भेट. चल मग. देवी आई, हरवलेली माणसं परत भेटली की आयुष्य किती सुंदर होतं हे आज म्या जगते. आता हाच आनंद परडीवाल्या आजीच्या बी वाट्याला येऊ दे. उघडा डोळे. कोण काही?
द्रौपदा आंबा आजीला तिची लेक भेटणार. थांब. एक पाऊल बी पुढे टाकू नकस. मी तुला घ्यायला आले. मला क्षमा करा, माझी चूक झाली. मी तुला एकटं नाही सोडणार. माझ्या संग चल बघू. मला काय बी ऐकायचं नाही. अगं नाही, आता उशीर झालाय, लय उशीर. आता हेच माझं गाव आहे, हीच माझी माणसं आहेत आणि तुळजापूरच माझं घर आहे. मी इथून कुठं बी जाणार नाही. मला एकटं राहू दे. अगं